जगाचे मार्गदर्शक, मानवी संस्कार आणि संस्कृतीचे जनक भगवान गौतम बुद्ध, वैश्विक प्रणेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या देशाचे खरे राष्ट्रपुरुष राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, की ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं या कार्यक्रमाचा आपण निमित्तानं एकत्र जमलो आहोत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज, मुक्ता साळवे, क्रांतिरक्षक लहुजी वस्ताद, माता जिजाऊ भीमाई रामाई, या परिवर्तनवादी आदर्शांना, विचारांना प्रथमतः अभिवादन करतो. नांदेडला 200 मातंग समाजाचा धम्मदीक्षा सोहळा आहे बुद्ध जयंतीला, आणि 18 मेला महाराष्ट्रातील 1 लाख लोकांचा धम्मदीक्षा सोहळा भंडारा येथे आयोजित केलेला आहे. त्याचे संयोजक आहे सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र शासनाचे राज्य सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या संयोजनाखाली भंडारा येथील 1 लाख लोकांचा धम्मदीक्षा सोहळा आयोजित होतोय. आणि त्याच पद्धतीनं आम्हाला काय महार करायला आलाय काय म्हणून ज्यांनी 2005 ला ज्या मातंग बांधवांनी माझ्यावरती दगडफेक केले होते, तो मातंग समाज आज पुढे येऊन 700 मातंग समाज सातारा येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याची तयारी करतो. सांगण्याचं एवढंच काय की मी बोलणारा वक्ता नाही, मी काम करणारा कार्यकर्ता आहे, धम्मप्रचारक आहे. फुले शिक्षण, प्रबोधन आणि सामाजिक परिवर्तन आणि कृतीशील आराखडा, कृतीशील समाजाची निर्मिती करण्याचं ऐतिहासिक काम या देशामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. अरे शिक्षण, आजही शिक्षण हा सक्तीच आणि मोफत असावं, आजही महाराष्ट्र सरकारला, केंद्र सरकारला आजही त्याच्यामध्ये यश नाही आलं. 1882 साली महात्मा ज्योतिबा फुले हंटर कमिशनला निवेदन देऊन 1882 ला या देशामध्ये शिक्षणाचा हक्काचा कायदा करावा लागला ब्रिटिशांना. हे महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या कार्याची ताकद होती. फुले हे आशिया खंडातील पहिले शिक्षण तज्ञ हे महात्मा ज्योतिबा फुले होते. इथं बराक ओबामा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्याबरोबर जे इतर मान्यवर भारतामध्ये आले, महाराष्ट्रात आले, त्यावेळेला महात्मा फुले यांनी लिहिलेलं गुलामगिरी हे पुस्तक, इंग्रजी अनुवादाचं पुस्तक त्यांना भेट म्हणून दिलेलं गेलं. ते पुस्तक अमेरिकेतील निग्रो लोकांच्या मुक्तीसाठी जे काम करणारे होते त्यांना ते अर्पण केलेलं आहे. आणि ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यावेळेचे बराक ओबामा यांनी ते वाचल्यानंतर त्यांचं कौतुक केलं. म्हणून या देशामध्ये जागतिकीकरणानं, उदारीकरणानं, खाजगीकरणानं देश पारतंत्र्यात गेला, पण 250 वर्षापूर्वी गुलामगिरीचं ग्रंथ लिहून महात्मा ज्योतिबा फुले यांनी विचाराचं जागतिकीकरण करणारा या देशातला पहिला महात्मा जर कोण असेल तर ती राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले होते. विचाराचं जागतिकीकरण, बाजाराचं, व्यापारीकरणाचं जागतिकीकरण, आपण पारतंत्र्यामध्ये आहोत, पण विचाराचं जागतिकीकरण करण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. म्हणून म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरु मानले. आणि म्हणून ही जयंती आम्ही महात्मा बुद्ध विहारामध्ये जयंती होणं हा फुल्यांचा नाही तर आपला सगळ्यात मोठा सन्मान आहे. खऱ्या अर्थानं बुद्ध विहारामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांची जयंती होणं हा खरा सन्मान आहे, लक्षात घ्या. हे फुल्यांना केल्यानं खरं अभिवादन आहे. कारण मी नेहमी हितच म्हणलेलो होतो, महात्मा ज्योतिबा फुले हे भगवान बुद्धाचे सख्खे आणि सच्चे उपासक होते, लक्षात घ्या. आणि मग आज जो मला तुम्ही विषय दिलेला आहे की महात्मा फुल्यांचा सत्यशोधक समाजाची चळवळ, हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना करून आपल्या कार्याला संघटनात्मक बांधणीचं स्वरूप दिलं या दिवशी. आणि सत्यशोधक समाजाची संघटना स्थापना, सत्यशोधक समाजाची संघटना आणि चळवळ या देशातील सामाजिक परिवर्तनाची पहिली संघटना होती, लक्षात घ्या.
आपण जे आज संघटनेचं पीक आलंय ना आपल्या समाजामध्ये, देशामध्ये, रोज उठून संघटना स्थापन महाग, परंतु सामाजिक परिवर्तनाची बांधिलकी स्वीकारून स्त्रियांना सन्मान देणारा, शिक्षणातून राष्ट्र निर्माण करणारा, अनिष्ट रूढी परंपरा यातून समाजाला मुक्त करणारा आणि स्वतःला एक वेगळा पर्याय, विज्ञाननिष्ठ पर्याय देण्याचं काम सत्यशोधक समाजाच्या चळवळीतून केलं. महात्मा फुल्यांची सत्यशोधक समाजाची संघटना या महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सामाजिक परिवर्तनाची पहिली संस्था, पहिली संघटना होती की ज्यातून बहुजन समाजाला बुद्धांच्या नंतर, बुद्धांच्या काळामध्ये संघ, बुद्ध, धम्म आणि संघ, संघाच्या, बौद्ध भिक्खू संघाच्या आणि उपासक आणि उपासिका संघाच्या माध्यमातून आदर्श संघटनेचा, आदर्श समाजाचा नमुना, उदाहरण भगवान बुद्धांनी जगासमोर दिलं, समाजासमोर दिलं. आणि तीच प्रेरणा घेऊन महात्मा ज्योतिबा फुल्यांनी बहुजन हिताय, बहुजन सुखाय अशा बुद्धांच्या नंतर बहुजनाला न्याय देणारा, बहुजनाच्या हक्कासाठी झटणारी महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिली चळवळ आणि पहिली संघटना म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांची सत्यशोधक समाजाची चळवळ. म्हणून बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आम्ही म्हणतो, बाबासाहेब आंबेडकर आम्ही सत्यशोधक आहोत, मी सत्यशोधक आहोत, आम्ही फुल्यांच्या सत्यशोधक मार्गाने जाऊ आणि या देशामध्ये सामाजिक क्रांतीचा झेंडा फडकावू, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. बुद्धांच्या नंतर आम्हाला या देशामध्ये माणसाच्या हक्कासाठी लढाई उभारणारा हा राष्ट्रपिता आणि हा खरा महात्मा होते. आणि ह्या महात्मा ज्योतिबा फुल्यांची सत्यशोधक समाजाची चळवळ ही समाजाला प्रेरणा देणार होती. यांची स्थापना काय झाली म्हणजे याच्या एखादं कार्य, चांगलं कार्य करायचं असेल तर त्याला संघटनात्मक स्वरूप असणं गरजेचं आहे. संस्थात्मक स्वरूप असेल तर आणखं चांगलं काम होतं. नाहीतर सत्यशोधक 24 सप्टेंबर 1873च्या अगोदर महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजासाठी 25-26 वर्षे काम केले. त्याच्यावरती त्याच्या अगोदर 25 वर्षच महात्मा ज्योतिबा फुले यांनी काम केलं शिक्षणाच्या माध्यमातून. स्त्रियांना शिक्षण देऊन, स्त्री ही राष्ट्रशक्ती आहे, तिला जर शिक्षण निर्माण दिलं, स्त्रियांना शिक्षण निर्माण दिलं तर स्त्री ही राष्ट्रशक्ती म्हणून पुढे येऊ शकते. हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राला उतारी नाही, अजिबात नाही, खोटा आहे, चुकीचा आहे. तर जिच्या हाती शिक्षणाची दोरी, जिच्या हाती कुटुंबाची दोरी, जिच्या हाती समाजाची दोरी, तीच राष्ट्राला उतारी. हा फुल्यांचा विचार आहे, हा सत्यशोधक चळवळीचा विचार आहे. आणि म्हणून याच्या अगोदर महात्मा फुल्यांनी केलेला आहे. विधवा विवाह असतील, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी इत्यादी माध्यमातून महात्मा फुल्यांनी प्रचंड सामाजिक परिवर्तनाचं असं प्रचंड काम केलं. आणि आणखी एक महत्त्वाचं की आपण आता सत्यशोधक समाजाच्या चळवळीवर भाष्य करताना, व्याख्यान देत असताना, बोलताना एक लक्षात घ्या की 24 सप्टेंबर 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली आणि 14 ऑक्टोबर 1956ला महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सत्यशोधक समाजाचं रूपांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध समाजामध्ये केलं. हे समजून घ्या. आता आम्हाला सत्यशोधकात रूपांतरित झाले, आता रिवर्स नाही मारायचं आम्हाला. प्रबुद्ध समाजापर्यंत 24 सप्टेंबर 1873 तर 14 ऑक्टोबर 1956च्या कालखंडापर्यंतचा प्रवास हा सत्यशोधक ते प्रबुद्ध समाजापर्यंत झालाय. आता प्रबुद्ध समाजाच्या पुढे आम्हाला चालायचं आहे. प्रबुद्ध समाजाच्या वाटनं चालून प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं हेच महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळ चालवणं आहे. हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, महात्मा ज्योतिबा फुल्यांना खऱ्या अर्थानं अभिवादन ठरेल. वेळ कमी आहे, 1-2-3 मुद्दे घेतोय की 24 सप्टेंबर काय निवडलं. 24 सप्टेंबर 1873 या दिवशी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना काय केली. आपण एखाद्या संघटनेची स्थापना केला, ऐतिहासिक दिवस निवडतो ना, कुठल्याही दिवशी नाही स्थापना करत, त्याच्यासाठी ऐतिहासिक दिवस निवडतो आपण. मग महात्मा फुले यांनी ऐतिहासिक दिवशी 24 सप्टेंबर काय निवडले असे.
हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. बराच पसारा सांगण्यापेक्षा मोजकं उदाहरण तुम्ही थोडं समजून घ्या की 24 सप्टेंबर हा दिवस का निवडला, तर त्या दिवशी 24 सप्टेंबर 1674ला बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. ती तारीख आहे. काय म्हणतोय मी? 24 सप्टेंबर ही जसं 14 ऑक्टोबर आमची धम्मक्रांतीचा दिवस आहे, तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या धम्मक्रांतीचा दिवस म्हणजे 24 सप्टेंबर. 24 सप्टेंबर 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केलेला आहे. शिवाजी महाराज हे हिंदू राजे नाही, ते बौद्ध राजे आहेत. आणि बौद्ध राजाचा धम्मक्रांतीचा दिवस 24 सप्टेंबर हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी निवडला. म्हणून त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या धम्मदीक्षाच्या सोहळ्याचा दिवस आणि ती तारीख, त्या तारखेला तो ऐतिहासिक दिवशी 24 सप्टेंबर 1873ला महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तुम्ही म्हणता छत्रपती शिवाजी महाराजांनी बौद्ध धम्म स्वीकार. सत्यशोधक समाजाची स्थापना म्हणजे भटशाहीला, पुरोहितगिरीला नवा पर्याय. कोणताही धार्मिक विधी हे ब्राह्मणाच्या हातून, पुरोहितगिराच्या हातून, भटांच्या हातून करणार नाही. इथली जी ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या जो विधी आहे त्या विधीनुसार आमचा उपक्रम, आमचे विधी होणार नाही, आमचं सांस्कृतिकरण होणार नाही. जसं छत्रपती शिवाजी महाराजांना पहिला राज्याभिषेक हा अपमानजनक होता. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर बहिष्कार घातला, शूद्र समजलं, स्वराज्याची ब्राह्मणानं प्रचंड लूट केली. तो राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांनी नाकारलेला आहे. जसं महात्मा ज्योतिबा फुले यांनी भटशाहीची परंपरा नाकारली, तशीच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा 1674ला भटशाहीची परंपरा नाकारली. आणि मग शाक्त पद्धतीनं दुसरा राज्याभिषेक 24 सप्टेंबर 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांनी शाक्य पद्धतीनं म्हणजेच बौद्ध पद्धतीनं केला. आणि शाक्य पद्धत ही मातृसत्ताक पद्धत होती. आणि शाक्त पद्धतीनं राज्याभिषेक करायचा असेल तर राजाला अस्पृश्य स्त्रीशी विवाह करावा लागत होता. मग बहुजन छत्रपती शिवाजी महाराजांनी शाक्यपंथी पद्धतीनं राज्याभिषेक करताना एका अस्पृश्य स्त्रीशी विवाह करून खऱ्या अर्थानं शाक्यपंथाचा म्हणजेच बौद्ध धम्माचा स्वीकार केला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू राजे नसून हे बौद्ध राजे आहेत. यापुढे आंबेडकरवाद्यांनी तशा प्रकारचा उल्लेख करावा. आणि तो दिवस राज्याभिषेकाचा दिवस च्या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि त्याच्यामध्ये सत्यशोधक समाजाचे ते जे आहेत काय त्याच्यामध्ये नियम आहेत. संघाने बुद्धांना संघाचा जसं नियम आहे पंचशील वगैरे, तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. आणि तशाच पद्धतीचा नियम महात्मा ज्योतिबा सत्यशोधक समाजाच्या याची स्थापना उद्दिष्ट होतं. काय उद्दिष्ट होतं? सत्यशोधक समाजाची स्थापना काय केली? समाजातील अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी विज्ञाननिष्ठ परिवर्तनवादी समाज बनण्याकरता, स्त्रियांना त्याचा माणूस असल्याची जाणीव, स्त्रियांना हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी ती सत्यशोधक समाजाची स्थापना. तर्क सुसंगत असा विचार करणं, अंधश्रद्धेतून मुक्त होणं याच्यासाठी दिले होते. भटशाहीच्या, सावकारशाहीच्या जोखंड गुलामगिरीतून बहुजन समाजाला, शेतकऱ्यांना, शूद्र अतिशूद्राला मुक्त करण्यासाठी ती संघटनेचं ध्येय होतं. आणि जशा पद्धतीने 22 प्रतिज्ञा आहेत, बघा कसं साम्य आहे. असं म्हणून तर आपल्याला एक लक्षात घ्या की फुले, आगरकर, गोखले ही परंपरा नाही. आर्य समाज, ब्राह्मो समाज याच्याप्रमाणे सत्यशोधक समाज असं नाही, फरक आहे. आणि टिळक, आगरकर, गोखले किंवा आगरकर, गोखले आणि फुले ही परंपराच होऊ शकत नाही. तर कबीर, बुद्ध, आंबेडकर,
फुले ही परंपरा आहे, लक्षात घ्या, हे समजून घ्या. कबीर, बुद्ध, फुले, आंबेडकर ही परंपरा आहे आमची, ही परिवर्तनाची चळवळ आहे, ही परंपरेची चळवळ आहे. आणि तसं जसं 22 प्रतिज्ञातील पहिली प्रतिज्ञा आहे, हो, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही, त्यांची उपासना करणार नाही, या प्रतिज्ञेमुळेच मी विष्णूसाठीचा प्रबुद्धसाठी झालो. या प्रतिज्ञेमुळे झालो ना. कारण विष्णूसाठी धम्मदीक्षा घेताना 2006ला 2500 लोक मातंगाला घेऊन धम्मदीक्षा घेताना पहिली प्रतिज्ञा, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही, त्यांची उपासना करणार नाही, मी विष्णूसाठी क्षणात निर्णय घेतला. रे काय भानगड आहे, मीच विष्णू, मीच म्हणतोय की मी विष्णू ब्रह्मा विष्णू महेला, क्षणात निर्णय घेतला, नावही बदललं, धम्मदीक्षा बरोबर नामांतर केलं आणि विष्णूचा प्रबुद्ध साठे बनलो. ते पहिल्या प्रतिज्ञेमुळे बनलो. आणि म्हणून सत्यशोधक समाजाचे ते सार्वजनिक सत्य धर्माचे ते 23 नियम होते. त्याच्यातील पहिला नियम आहे महात्मा फुल्यांनी टाकलेला आहे. बाबासाहेबांच्या अगोदर ती प्रतिज्ञा महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाज कार्यकर्त्याला दिली होती. सार्वजनिक सत्य 27 नियमापैकी पहिला नियम आहे, मी कोणताही विधी ब्राह्मणाच्या आस्ती करणार नाही. हे 22 प्रतिज्ञातील वळ सत्यशोधक समाजाच्या घटनेमध्ये, नियमामध्ये आणि प्रतिज्ञांमध्ये त्याचा उल्लेख आहे. मी ईश्वराला, मी कुठल्याही निर्मिकाशिवाय मी कुणालाही पूजा करणार नाही. हे असं म्हणणं म्हणजे काय? निर्मिकाशिवाय मी कोणत्याही देवाची उपासना आणि पूजा करणार, हे फुले म्हणतात सत्यशोधक समाजाच्या हे चळवळीची प्रतिज्ञा आहे. मी जनावराला ठार मारणारा, मी हिंसा करणार आहे, पंचशिलाचं नेम सत्यशोधक समाजाच्या प्रतिज्ञामध्ये हे समजून घ्या. आम्ही म्हणतो ना, पानादी पाता वेरमणी सिक्का पदम समाधी, आम्ही हे महात्मा फुले आणि त्या सत्यशोधक समाजाच्या प्रतिज्ञामध्ये ते आहे. मी हिंसा करणार ना, मी कोणतीही जनावराची हत्या आणि प्राणी मात्राची हत्या करणार, फुले म्हणतात तिथं. खरं तर फुल्यांच्या काळात आज जसं भगवान बुद्धांच्या वरती संशोधनात्मक लेख आलेले आहेत, जे समोर बुद्धांचा इतिहास आलेला आहे, तशा प्रकारचं 250 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या काळात जर बुद्धांचा इतिहास संशोधनावर पुढे आला असता तर निश्चित बुद्धांच्या साक्षीनं सांगतोय, प्रबुद्ध विहार या बुद्धाचं नाव आहे, माझं नाव सुद्धा प्रबुद्ध साठी आहे. हे शपथ घेऊन बुद्धाची सांगतोय की निश्चित महात्मा ज्योतिबा फुले आणि भगवान बुद्धांचा बौद्ध धम्मच स्वीकारला असता, ही क्रांती बुद्धांच्या महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या काळातच झाली असती. हे अशा प्रकारचा नियम आहे. म्हणजे 22 प्रतिज्ञामध्ये जे आपण नियम 22 प्रतिज्ञामध्ये येऊन बौद्ध धम्म दीक्षाचा जो समारंभाचा तो भाग केला, त्याच्यातील काही प्रतिज्ञेचा उल्लेख हा सत्यशोधक समाजाच्या प्रतिज्ञेमध्ये नियमामध्ये येतो. दुसरा असा आहे की बाबा सत्यशोधक पद्धतीने विवाह करावा लागतो. सत्यशोधक पद्धतीने विवाहाला आपण पहिल्यांदा ब्राह्मणाच्या हस्ते करत होतो, भटजीच्या हस्ते करत होतो, पुरोहित हस्ते करत होतो. ही पुरोहितगिरी नाकारली, ही परंपरा नाकारली आणि सांस्कृतिक बदलाचा पर्याय म्हणून सत्यशोधक समाजानं फार मोठं सांस्कृतिक बदलाची चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू केली. त्याला प्रचंड यश आलं. त्याच्यातील एक विवाह आता सुद्धा सत्यशोधक पद्धतीने विवाह होतात. पहिला विवाह सत्यशोधक पद्धतीने झाला ते महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी केला. तो आलाट आणि राधा आलाट या दोघांमध्ये तो पहिला विवाह झाला. आणि इथले ब्राह्मण नेहमीप्रमाणे पित्त कवळ, आता जसं फुले चित्रपटावर ब्राह्मणवादांचं विष बाहेर आलंय, फुले चित्रपटाला कात्री लावली, सत्य नाकारलं. ते काय म्हणतात की बाबा तुम्ही जसं एक भट्टुकडा ब्राह्मण मुलगा सावित्रीबाई फुल्यांच्या वरती दगड मारतो, शेण टाकतो, तसंच तुम्ही भिडेवाडा सुद्धा एका ब्राह्मणानं तात्यासाहेब भिडेने पहिल्या शाळेत महात्मा फुल्यांना मुलींच्या शाळेत दिली, त्याचा बी दाखवा की. अरे पण बाबानं त्या तात्यासाहेब भिडेवरती पुण्यातल्या ब्राह्मणांनी प्रचंड दबाव आणला आणि तात्यासाहेब भिडे त्या पुण्यातल्या ब्राह्मणांच्या दबावाला, ब्राह्मणशाहीच्या दबावाला बळी पडल्यानंतर अल्पावधीतच ती जागा फुल्यांना भिड्याला परत करावी लागली. हा सुद्धा इतिहास आहे. तो दावायचा का चित्रपटात? हे सुद्धा तुम्ही म्हणताय भिड्यांना आमच्या ब्राह्मणांनी दान दिलं, देणग्या दिल्या, जागा दिली, हे खरं आहे. त्या भिड्यांचा वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून आंबेडकर अनुयायीच लढले ना.
एका तर ब्राह्मणांनी मोर्चा काढलाय. ब्राह्मण महासंघाचे ते कोण त्या बोसे काय नाव त्यांचं आनंदवे यांनी एकदा तर महात्मा फुल्यांचा भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून ब्राह्मणांनी मोर्चा काढला. आनंदवे आणि त्या कोणत्या ताई आहेत बोललेल्या आता त्या ताई त्यांनी मोर्चा काढला. तुम्ही त्या भिडेचं तर समर्थक आहात का तुम्ही? उलट भिड्याने फुल्यांना वाडा दिला, जागा दिली म्हणून ब्राह्मणांनी दबाव टाकला आणि ती जागा महागार घ्यावी लावली. त्या ब्राह्मणांचे समर्थक आनंदवे आहेत. ते सुद्धा दाखवायचं का? तात्यासाहेब भिडे नावाच्या ब्राह्मणानं भिडेवाडा महात्मा फुल्यांच्या मुलींच्या पहिल्या शाळेसाठी दिली, परंतु थोड्याच आणि अल्पावधीतच ब्राह्मणांच्या दबावामुळे ती जागा फुल्यांना परत द्यावी लागली. हे सुद्धा चित्रपटात दाखवायला पाहिजे. आणि म्हणून आज बघा, आज फुले 3.5% वाल्यांच्या ब्राह्मणांच्या दबावामुळं सेन्सर बोर्डाला फुले चित्रपटाला स्थगित आणि कात्रण कट करावा लागला. ओबीसी समाजाला फुले कळले नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या भारतीय समाजाला, बहुजन समाजाला कळले नाही. आणि जोपर्यंत फुले आंबेडकरवाद भारतीय समाज स्वीकारत नाही तोपर्यंत भारत हा महासत्ता होणार नाही. भारतातील शेवटचा माणूस आणि सर्व समाजात सुखी व्हायचा असेल तर फुलेवाद स्वीकारावा लागेल. ते नाही. त्याच्यामध्ये हे लग्न लावल्यानंतर लोक घड्याळाकडे बघतोय मी, कोर्टात गेले व आमचा धंदा बुडाला, पुरोहितगिरी बुडाला, आमचा दक्षिणा बुडाला. भटब्राह्मण काय फुकाट लग्न लावत नाही. पत्रिका बघायला आज सुद्धा मराठा ओबीसींना जर मुलाचं पत्रिका बघायला तर जा ब्राह्मणाकडे, तो आडवं तिडं मग गुण सांगतो, हे सांगतो. आता सत्यशोधक समाज सत्यशोधक पत्रिका आहे लग्नाची, तो पत्रिका गुण ग्रह तारे असं बघत नाहीत. रक्तगट बघतो, शिक्षण बघतो, तो मानवतावादी विचारायचा आहे का बघतो, समतावादी आहे का बघतो, स्त्रियांचा अधिकार स्त्रियांना सन्मान देणारा आहे का ते पाहतो. आणि मग ती निर्णय घेतलेला जातो. याच्या विरोधात कोर्टात केस गेली अवचरी साहेब. सत्यशोधक विवाहाला प्रतिबंब न्यायालयाने कोर्टानं घालावा. आणि आमचा दक्षिणा बुडतो, पुरोहितगिरीवरती हे अतिक्रमण आहे म्हणून महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक विवाहाला प्रतिबंध घालावा, तो स्थगिती द्यावी, ते विवाह बेकायदेशीर ठरवण्यात यावं म्हणून कोर्टात गेले. पाटील विरुद्ध जोशी खटला गाजला. आणि न्यायाधीश कोण? इंग्रजाचा माणूस न्यायाधीश आणि खटला भारताचा. एक जोशी ब्राह्मण, एक पाटील. पण फुल्यांनी युक्तिवाद केला, पाटलांनी युक्तिवाद केला आणि महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक विवाहाला इंग्रजाच्या काळामध्ये कायदेशीर मान्यता मिळाली. म्हणून आज सत्यशोधक पद्धतीने विवाह होतात. लक्षात घ्या. म्हणून आज माझ्या सुद्धा लग्नाला मला अशा पद्धतीने मी विचाराचा कळलं. फुल्यांचा माणूस, फुल्यांचा कार्यकर्ता, फुल्यांचा अनुयायी, बाबासाहेबांचा अनुयायी, भगवान बुद्धांचा उपासक मी. आणि माझ्या लग्नाच्या वेळेला हिंदू धर्म पद्धतीने कसं काय करावं प्रचंड कोडं पडलं मला. एकतर मुलगी देत नव्हती. मुलगी जमणं, लग्न आमच्या कार्यकर्त्याचं लग्न जमणं म्हणजे लय अवघड गोष्ट आहे. आणि आमच्यासारख्याचा संस्कार करणं ही 16 वर्षी पोळ आहे. मी माझ्या पत्नीचा आता येताना आभार मानणार आहे. तू असली मी महाराष्ट्रात कुठेही गेलो, सकाळ उठल्या आंघोळ झाल्या तोंडाला चहाचा कप लावून मी माझ्या पत्नीचं पहिला आभार व्यक्त करीन, मग तोंडाला चहा लागेल. कारण तुझ्या त्यागामुळं मी महाराष्ट्र बुद्धमय करायला निघालेलो. अरे बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्नी महात्मा ज्योतिबा फुले यांनी पत्नीनं साथ दिली म्हणून तर सामाजिक क्रांतीच्या मशाली पेटल्या ना. बाबासाहेब आंबेडकरांना रमाई सारख्या त्यागमय जीवन दिलं, अर्पण केलं जीवन. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी माझ्या पत्नीचा गुन्हेगार आहे असं म्हणत असेल तर मी तर सदा अनुयायी कचरा माणूस. लग्नामध्ये माझी एकच आठ होती, बाबा हे लग्न ब्राह्मणाच्या ब्राह्मणाने मंगलाष्टिका म्हणून. आता सासऱ्याला कसं समजावून सांगायचं? मुलगी दिली यातच आभार मानायचा. मी म्हणायचं बाबा काही नको मला, तुमची मुलगी तू वरचा नारळ तर घेतच नाही. कारण म्हणतात आता शेंडीचा आणि त्या जानव्याचा आणि प्रतिष्ठा, पण शेंडीनं केसाचा गळा, केसानं गळा कापला.
शेंडीचा नारळ असल्याशिवाय शेंडी फोडायला देवाला शेंडीचा नारळ लागतोय. आणि मग मला वाटतं की म्हणायचं बाबा की तुम्ही एवढं काही नको, मला भांडी नको, कपडे नको, काही नको, मी माझीच कपडे मी घेतो आणि तुमच्या मुलीला मी कपडे मीच घेतो, येणं जाण्याचा गाडी खर्च मीच आणि मीच हुंडा देतो, काही नको, मुलगीला उभा करा फक्त मी. आणि मग झालं असं. सासरा म्हणलं असं नाही, असं देवा बामणाच्या साक्षीने झालं, म्हणजे भावभावती काय म्हणेल असं काय. आणि मला तर फुल्यांचं सत्यशोधक पद्धतीने विवाह किंवा बौद्ध पद्धतीने करायचा होता, पण आता कोड पडलं ना. ब्राह्मण उभा, मंगल पासे धरलेला अंतरपाठ, पलीकडं पत्नी, मी अलीकड, वरी स्वस्तिक काढलेलं, लोकांना तांदूळ दिलेलं, मी हातात धरलेलं, बाशिंका कोदवागाच्या कापड्याला. आणि भटजीच्या कानाला म्हणलं, भटजी बुवा तुम्ही जो मंगलगाष्टिका म्हणणार आहे आता, त्याचा मराठीत अर्थ लोकांना सांगायचा. भटजी घाबरला ना पहिल्यांदा. आणि अर्थ सांगलं, जी मंगलाष्टका हिंदू म्हणून घेणाऱ्या मराठा, ओबीसी, अनुसूचित जाती जमातीच्या लग्नात म्हटले जातात, त्याचा एकदा तरी मराठीत अर्थ बहुजन समाजानं बामणाकडून ऐकावा, मग मंगलगाष्टी म्हणाला. कधीच लग्न करणार नाही ती आताची पोरं. ही गाता आहे मंगलाष्टिका, श्रीकृष्ण नवरा, हेच लय वेगळा आहे असा त्याचा अर्थ. ही वेळ नाही आता सांगायला मला ते. आणि मग ते मी म्हटलं, ते पळून गेलं ना भटजी, आणि मला तेच हवं होतं. आता अचानक सासरे बोला घाबरू नका, मी आहे ना, सगळंच येतंय मला. आता वाटलेलं तांदूळ आहे. कार्यकर्ता, मी क्लासमेट कार्यकर्ता होता, त्याला म्हणलं फुलाची आणली का पिशवी, वाट, फुलाची ऑलरेडी पाकळी आली तर चालेल, पण फुलंच वाट. दिली फुलं वाटली. आणि माझ्याच लग्नात मीच बावदाचारी, माझंच लग्न मी लावलेलं आहे, मीच मंगलगाथा म्हणतोय, आणि बायकोच्या बी अंगावर मीच फुलं टाकतोय, आणि माझ्या बी अंगावर मीच फुलं टाकतोय. अशा पद्धतीनं लग्न झालं. विचाराची बेमानी नाही, विचार, उच्चार आणि आचार याच्यात सुसंगतपणा असणं म्हणजे फुल्यांचा वारसा चालवणं होय. लक्षात. तसं क्रांती विचाराची प्रचंड, कारण आपल्यामध्ये वक्ते आहेत भरपूर, विचारवंत आहेत, वक्ते आहेत, साहित्यिक आहे, लेखक आहे. सगळ्यात जास्त सगळं जे विचारवंत लेखक, साहित्य, वक्ते आपल्यात आहेत. आंबेडकर समाजात सगळ्यात जास्त. पण तटलंय कुठं? कारण कार्यकर्ता, आपल्यामधील कार्यकर्ता आपण मारून टाकलेला आहे. आपल्यामधील कार्यकर्ता आपण निर्जीव करून टाकलेला आहे. आपल्यामधला कार्यकर्ता आपण सक्रिय केला नाही. माझ्यामधला कार्यकर्ता मी स्वतःला सक्रिय केला. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, माणूस म्हणून स्वतःचा विकास करणं म्हणजे बुद्ध होणं. लक्षात घ्या. माणूस म्हणून स्वतःचा विकास, आपण प्रगती केली, चांगली कपडे अंगावर आली, चांगलं घर बांधलं, पैसा अडका मिळवला, सगळं सोनं नाणं सगळं आलंय, पण माणूस म्हणून स्वतःचा विकास नाही केला आम्ही. साधा आहे. माणूस म्हणून स्वतःचा विकास करणं म्हणजे बौद्ध होणं. मला आंबेडकरवादाची व्याख्या विचारली, फुलेवाद म्हणजे काय, आंबेडकरवाद म्हणजे काय. 8 दिवसापूर्वी इथं पुणे स्टेशन आम्ही 7 आलो होतो सहज. काय आंबेडकरवाद? मी वैचारिक म्हणतो. आंबेडकरवाद म्हणजे अर्थ सांग, स्वतःशी आंबेडकरवादी विचारानं स्वतःमध्ये बदल करणं आणि त्या स्वतःशी प्रामाणिक राहणं म्हणजे आंबेडकरवादी होतो. काय म्हणतोय सर? स्वतःशी प्रामाणिक राहणं. जगाशी राहू द्या समाज, स्वतःशी प्रामाणिक राहणं, स्वतःशी इमान राहणं, स्वतःशी प्रामाणिक असणं म्हणजे आंबेडकरवाद होय. लक्षात घ्या. आणि माणूस स्वतःशी प्रामाणिक असला तर समाजाला तो कधीच फसवू शकत नाही. लक्षात घ्या. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक नाही म्हणून समाजाला फसवणाऱ्या लोकांची संख्या वाढली. आज चळवळीच्या नावाखाली चळवळ मोठा झाला का नेता आणि कार्यकर्ता मोठा झाला. कार्यकर्त्याच्या नेत्याच्या घर बंगल्यावर बंगले उभा राहिली, चळवळ अजून म्हणावाशी वाढली नाही. माझा चळवळीला काय फायदा होतो याच्यापेक्षा चळवळीतून माझं काय चांगलं होतंय असा स्वार्थी विचार करणाऱ्या माणसाची गर्दी आज वाढलेली आहे. मी ह्या प्रबुद्ध प्रेरणा बुद्ध विहाराचे सगळे तुम्ही उपासक आहे, पदाधिकारी चावरे साहेब, या सगळ्या माझ्या आई ताई, खरे तर तुम्ही महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक समाजाचे खरे कार्यकर्ते आहे, खरे उपासक आहे, खरे कार्यकर्ते आहे. तुम्ही जसं बोलता तसं तुम्ही केलेलं आहे. सत्यशोधक समाजाच्या वरती
प्रत्येक रविवारी जसं बुद्धविहारात जायचं आपण जातो, नेम आहे ना, प्रत्येक रविवारी बुद्धविहारात जातो, तो सत्यशोधक समाजाचा नेम होता चळवळीचा. प्रत्येक रविवारी मीटिंगला येणं. काय दिवस बघा, प्रत्येक रविवारी बुद्धविहारात जाणं आपला नियम आहे. महात्मा फुले आणि सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमध्ये तो नियम टाकलाय, प्रत्येक रविवारी मीटिंगला येणंच. आणि जर 15 दिवसानं एक व्याख्यान आयोजित करणं हा सत्यशोधक समाजाचा नियम होता. लक्षात. दुसरा असा निर्मिकाचा धर्म आहे एक, भांडणे अनेक कशासाठी. भगवान बुद्धाने महात्मा ज्योतिबा फुले यांनी निर्मिक म्हटले. परमेश्वराला ईश्वराच्या ठिकाणी निर्मिक म्हणलेला आहे. कुठल्या ईश्वरानं 33 कोटी देवाने कोणतंही पृथ्वी तयार निर्मित नाही, त्याला निर्मिक फुले म्हणतात. जसं गौतम बुद्धाने ईश्वराच्या ठिकाणी नीतीला स्थान दिलं, नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती, असं जसं म्हटलं गेलं तसं फुले म्हणतात निर्मिक. सत्य हीच नीती, बाकी कुनीती ज्योती म्हणे. बघा कसं साम्य विचारात. बुद्ध काय म्हणतात, धम्माची नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती. महात्मा ज्योतिबा फुले काय म्हणतात, सत्य हीच नीती, बाकी कुनीती ज्योती म्हणे. म्हणजे निर्मिक ईश्वराच्या ठिकाणी बुद्धांनी नीतीला स्थान दिलं, महात्मा ज्योतिबा फुले यांनी निर्मिकाला स्थान दिलं. म्हणजे भगवान बुद्धांचे फुले हे सख्खे उपासक आणि विचाराचे खरे वारसा होते. आणि तोच वारसा घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ चालवली. खऱ्या अर्थानं सत्यशोधक समाजाचा जनाधार हा मराठा समाजाचा. मराठा समाज, सत्यशोधक चळवळीचा जनाधार हा असणारा मराठा समाज हा तसाच राहिला असता तर या देशाचा पहिला पंतप्रधान हा मराठा झाला असता. पण 1936 ला सत्यशोधक चळवळीचा जनाधार असणारा मराठा हा काँग्रेसमध्ये विलीन झाला. सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुल्यांचा एकही अनुयायी उरला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी एकमेव आता महात्मा ज्योतिबांचा फुल्यांचा सत्यशोधक समाजाचा मी एकमेव अनुयायी कार्यकर्ता आहे. आणि जर सत्यशोधक समाज मग बाबासाहेब आंबेडकर सत्यशोधक चळवळीचा झेंडा पुढे चालवली आणि सत्यशोधक समाजाचं रिपब्लिकन समाजामध्ये बाबासाहेबांनी रूपांतर केलं. आणि सत्यशोधक समाजाचा जनाधार असणारा मराठा समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व घेऊन जर पुढे चालवलं असतं तर या देशाचा पहिला पंतप्रधान हा मराठा झाला असता. कदाचित सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व ओबीसी मराठ्यांनी स्वीकारलं असतं तर काँग्रेस जन्माला बी आली नसती. काय, काँग्रेसची स्थापना देशाला स्वातंत्र्य मिळावे याच्यासाठी नव्हती. काय म्हणतोय तर महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीला दाबण्याकरता काउंटर प्रोसेस म्हणून काँग्रेसची स्थापना झाली. हा इतिहास आहे, लक्षात घ्या. सत्यशोधक चळवळीचा प्रभाव आणि दबाव संपूर्ण महाराष्ट्रावर संपूर्ण देशात होता. काँग्रेस जन्माला बी आले नव्हते. आणि असं जर राहिलं, सत्यशोधक समाजाचा असा दबदबा राहिला, ब्रिटिशांचं सहकार्य आहे तर पुढे या देशामध्ये सत्यशोधक नावाचा पक्ष, राजकीय पक्ष येईल आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सत्यशोधक समाजाचं सरकार महाराष्ट्रात आणि केंद्रात आल्याशिवाय राहणार नाही. याचा धसका ब्राह्मणाने घेऊन काँग्रेसची स्थापना केली. देशाला स्वातंत्र्य मिळायचं म्हणून नाही. सत्यशोधक समाजाच्या चळवळीच्या माध्यमातून बहुजन समाजाला सत्ता आणि स्वातंत्र्य मिळेल म्हणून याच्या विरोधात बहुजन समाजाच्या स्वातंत्र्य आणि सत्तेच्या विरोधात काँग्रेसची स्थापना झाली. ब्रिटिशांना जाण्यासाठी नाही. मग परत ब्रिटिशांचं हे झालेलं आहे हे समजून घ्या. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज त्याचा सत्यशोधक पद्धतीने रिपब्लिकन समाजामध्ये आंबेडकरवादी फुल्यांचा जर खरा सन्मान करायचा असेल, अपेक्षित समाज निर्माण करायचा असेल तर या देशामध्ये खऱ्या अर्थानं आपण स्वतःशी इमान राखणं, त्याग आणि इमान. आज कसं चळवळीचं काम करणं आता शहाण्या माणसाचं काम नाही राहिलं. ही वेड्या माणसा, आम्ही काय शहाणा आहे काय, विडी माणसं आहोत.
आणि चांगल्या कामाचं वेड लागणं याच्यासारखं शहाणपण जगाच्या पाठीवर दुसरा असू शकत नाही. त्या शहाण्याचे आम्ही वेडे आहोत. म्हणून या फुल्यांचा वारसा खऱ्या अर्थानं चालवायचा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा खऱ्या अर्थानं चालवायचा असेल, तर आपण स्वतः फुल्यांच्या विचारानं, बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या विचारानं, भगवान बुद्धांच्या धम्माच्या संस्कारानं स्वतःमध्ये बदल करणं आणि तशा प्रकारचा बदल समाजामध्ये रुजवणं. कारण जयंती म्हणजे काय औपचारिकतेचा भाग नाही हो. फुले जयंती आली म्हणजे मग करणं, एखादं व्याख्यान ठेवलं नाही. जयंती म्हणजे महापुरुषांची जयंती करणं, हे महापुरुषांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्यांच्या विचाराची जाणीव ठेवून तशा महापुरुषांना अपेक्षित असणारा माणूस, समाज आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी स्वतः सक्रिय राहणं, याच्यासाठी जयंती करायची आहे. आणि आपण ते हे करायचं आहे. फुले जयंतीला, बाबासाहेब आंबेडकर जयंतीला महिला आणि स्त्री शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. फुल्यांच्या चळवळीमध्ये सत्यशोधक समाजाचं सर्वेसर्व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होत्या. जवळपास 19 स्त्रिया सत्यशोधक समाजाची धुरा सांभाळत होती. चळवळीमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर चळवळीचं, क्रांतीचं चक्र हे गतिमान झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद आहे ओबले. एवढे सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांना महात्मा फुले हे नेशन बिल्डर होते. प्राध्यापक हरिनरके काय म्हणायचे, नेशन बिल्डर. नुसते बांधकामाचे बिल्डर नव्हते ते. बांधकाम काय म्हणतात, बांधकाम कॉन्ट्रॅक्टर नव्हते, नेशन बिल्डर होते, राष्ट्र निर्माते होते. आणि आज सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी येरवडा पूल, खडकवासला धरण, कात्रजचा घाट, मुंबईची कापड गिरणी, शिवाजी टर्मिनसचं जे बांधकाम आहे, सोलापूरचं मिलचं आहे, इत्यादी जे आहे ते सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं ते बांधकाम आहे. आज सुद्धा भक्कम आहे. सर्व व्यापक असं समाजाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक परिवर्तनासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या आयुष्यात सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून प्रचंड काम केलेलं आहे. आणि या सत्यशोधक समाजाचा वारसा, सत्यशोधक समाजाचं रूपांतर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 56ला प्रबुद्ध समाजामध्ये केलेलं आहे. आपल्या सर्वांना प्रबुद्ध समाजाच्या दिशेने चालून प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं, याच्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यायचं आहे. मी तर द्यायला लागलेला आहे. प्रचंड वेळ नाही, मी इथं आलोय का नाही, प्रचंड धावपळीत आहे. प्रचंड 10 वर्षाच्या काळा आयुष्य लाभलं तर सारा महाराष्ट्र बौद्धमय केल्याशिवाय प्रबुद्धसाठी मरणार नाही, ही प्रतिज्ञा घेऊन महाराष्ट्रामध्ये काम करतो. वेळ अपुरा आहे. तुमच्याकडे येताना एक क्षण मोजत आलो, लक्षात, जाणीवपूर्वक नाही उशीर केला. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी योगदान द्यायचं आपल्या परीनं. महात्मा सत्यशोधक समाजामध्ये एक दंड हे होता, ते करता आलं तर बघा काय होतं. सत्यशोधक समाजाचा एक नियम, तुमच्या उत्पादनातील थोडासा खर्च सत्यशोधक समाजाच्या चळवळीसाठी द्यावा, असा दंड, असा नियम महात्मा ज्योतिबा फुले यांनी घातला होता. तोच डॉक्टर बाबासाहेबांनी प्रेरणा घेऊन डॉक्टर बाबासाहेबांनी पगारातील 20वा भाग धम्म चळवळीला द्यावा असं म्हटलं होतं. त्या काळा फुल्यांच्या चळवळीला कष्ट करणारी लोक, शेतकरी, महिला जेवढ्या आपल्या उत्पादना खर्चातून 20वा भाग सत्यशोधक समाजाच्यासाठी देत होती. म्हणून सत्यशोधक समाजाची ताकद वाढत होती, चळवळ वाढत होती. बाबासाहेब आंबेडकरांची धर्म चळवळ गतिमान का होत नाही, तर पगारातला 20वा भाग देणारा नौकरदार आणि बुद्धिजीवी वर्गच तयार झाला नाही. साडी माडी आणि गाडी तो दंग झाला. दरवाजाच त्याची हद्द झाली. रिटायर झाल्यानंतर घरात करमत नाही, म्हणून वेळ जाण्याकरता वेळ जात नाही, म्हणून टाइमपास करण्याकरता बुद्ध सांगायला लागला. टाइमपास करण्याकरता बाबासाहेब सांगायला लागला. अरे आयुष्यभर सर्व्हिस असताना त्यातील एखादा कलेक्टर रविवारी येऊन बुद्ध विहारात बोलला असता, प्रचंड धम्माचं काम झालं असतं. प्रचंड काम झालं असतं. ते होणार. म्हणून मी एवढं सांगतोय की एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांबू. वेळ झालेला आहे. ते होतो एक होडी नावाडे असतो, 7वी नापास झाला. बघा आम्ही कुठं कमी पडतोय. शिक्षण आणि बुद्धीचा काय संबंध? शिक्षणातून माणूस साक्षर होतो.
बुद्धिजीवी म्हणायचं तर समाजाला जाणीव होणं, व्यक्तीला जाणीव होणं, सामाजिक परिवर्तनाची, व्यवस्था परिवर्तनाची जाणीव आणि ज्ञान होणं, हे सुशिक्षितपणाचं लक्षण आहे. म्हणून बुद्ध हे व्यक्तीचं नाव नव्हतं. बुद्ध हे भगवान बुद्ध हे व्यक्तीचं नाव नाही. ज्ञानानं आणि वर्तनानं आणि आचरणानं परिपूर्ण असणारं व्यक्तिमत्व म्हणजे बुद्ध होय. महात्मा फुले सुद्धा व्यक्ती नव्हते. विचाराप्रमाणे वागणारं तत्वज्ञान म्हणजे महात्मा फुले होय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा फक्त व्यक्ती नव्हते. जे कार्य घेतलेलं आहे, जो विचार स्वीकारला, त्या विचाराप्रमाणे आयुष्याचं रणांगण करून हा देश घडवणारा राष्ट्रशक्ती होते बाबासाहेब आंबेडकर. समाज शक्ती होती. आणि तसं ती होडी 7वी नापास झालेला काय कळायचं, होडीतून पलीकड ती माणसं न्यायची, अलीकड माणसं आणायची, इथून पलीकड किनाऱ्यावर न्यायची, आणि ज्यातून जे पैसे होडीतून येईल ते त्याच्यावर आपलं घर चालवायचं, आपला उदरनिर्वाह करायचा, अशा पद्धतीचं ते. आणि प्राध्यापक आपल्याला क्लास 1 अधिकारी, फार मोठा क्लास 1 शिकलेला माणूस त्या होडीत बसला. आणि होडीत बसल्यानंतर होडी चालली पुढं, आणि त्यानं आपल्या ज्ञान पाजळायला सुरुवात केली. मी IAS दर्जाचा अधिकारी आहे म्हणून तो अधिकारी त्या होडीतल्या पोराला विचारतो की काय रे, तुला गणित येतं काय? हे म्हणलं 7वी नापास झालो मी, गणितामुळे तर शाळा सोडली. म्हणला मला काय गणित वगैरे काय येत नाही. अरे तुझं 25% आयुष्य वाया गेलं. पुढं जरा नाव आले, आणि पुढं नाव आल्यानंतर तो अधिकारी म्हणाला की बाबा तुला भौतिकशास्त्र येतं का? आता 7वीच्या पोराचं भौतिकशास्त्राचा, आता मला सुद्धा आणि येत नाही भौतिकशास्त्र. कशाला 7वीच्या पोराला विचार? हे पण हे शिकलेलं ना, भौतिकशास्त्रात PhD केलेला IAS अधिकारी, तुला भौतिकशास्त्र येतं का? ते म्हणलं नाही, मला भौतिकशास्त्र पहिल्यांदाच ऐकले नाव. म्हणलं अरे तुझं 50% आयुष्य वाया गेलं. म्हणला नाव जरा पुढं आली, आणि पुढं जरा मध्ये आल्यानंतर लाटा निर्माण झाल्या, वादळ निर्माण झालं, शेलकाऊ खावायला लागली, नाव दबदायला लागली, लाटा निर्माण झाल्या. आणि मग वडीतलं पोरग म्हणतंय साहेब तुम्हाला पोहता येतं का? साहेब म्हणाले नाही, आता तुमचं 100% आयुष्य वाया गेलं. ज्ञान विचार महत्वाचा नाही, लक्षात घ्या. शिक्षण महत्वाचं नाही, त्या शिक्षणातून कुटुंबाला आणि समाजाला तुमचा किती वापर करताय, त्या विचारानं तुम्ही किती वागताय, याच्यावर बुद्धिमत्ता अवलंबून आहे, लक्षात घ्या. शिक्षण हे पोट भरण्याचं साधन नसून बुद्धीचा विकास करण्याचं साधन आहे. आणि बुद्धीचा विकास करण्याचं हे प्रभावी साधन स्वतःबरोबर समाजाचं प्रबोधन करण्यासाठी वापरायचं असतं. त्याला सुशिक्षित म्हणतात. आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सत्यशोधक समाजातून अशी सुशिक्षित माणसं तयार केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा अशी सुशिक्षित माणसं हवी होती. मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिला, म्हणून ज्यांनी आमचं अश्रू पुसले त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण घडवलेली माणसं आहोत. या अश्रूतून मोती करायचं असेल, या अश्रूचं सोनं करायचं असेल, त्या अश्रूतून बाबासाहेब आंबेडकरांच्या अश्रूतून क्रांतीची चिंगारी पेटवायचं असेल तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार आणि भगवान बुद्धांचा विचार घेऊन तुम्हाला समाजाचं प्रबोधन करावं लागेल. त्याच्याशिवाय एक पर्याय नाही. आता फार मोठे ऐतिहासिक आता हातघाईवर लढाई आलेली आहे. जिंकू किंवा मला, आता मी म्हणतोय बाबा मला आता लढाई आलेल्या आहे. अनेक जण नमगे आता सुरू झालेल्या, माझ्या अभियानाची धसका घेतल्या सुरू झालेला आहे. आणि मी सांगितलेलं बाबा आता मृत्यू काय भीतीचा विषय नाही. फुल्यांना सुद्धा मारे करायला फुले का भेले का? फुल्यांनी जे मारेकऱ्यांना शिष्य बनवले. मी सुद्धा म्हणतोय बाबा मला मारण्यापूर्वी जो कोण मला मारणार आहे, मातंग समाज आरेचा दलाल, समरसता मंचचा दलाल, चमचा जो कोणी मारण्याची मला काही गो कोणी असेल, जर मला मारायचं असेल तर मारण्यापूर्वी माझी एक ताट आहे. 85 प्रमाणे आणि 22 प्रतिज्ञांप्रमाणे 1 महिना पाळ. आणि तो महिन्याप्रमाणे तुझं कुटुंबाचं चांगलं झालं, तुला बरं वाटलं तर विचार कर. आणि 22 बुद्धांच्या विचारानं जर तुझं चांगलं नाही झालं, वाटोळं झालं, नुकसान झालं तर कुशाला मला मार.
मृत्यूवा म्हणतोय की मी माझ्या स्वतःच्या प्रेतावरून क्रांतीची वाटचाल करत आहे. या चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान चालवत असताना, साऱ्या बहुजन समाजाला बुद्ध धम्माकडे आणत असताना, या लढाई म्हणजे या धम्म चळवळीमध्ये माझी हार झाली तरी सुद्धा क्रांतिकारक म्हणून इतिहासात नोंद होईल, आणि माझा विजय झाला तरी सुद्धा क्रांतिकारक म्हणून इतिहासात नोंद होईल. आणि या धम्म चळवळीच्या वाटेवर मी मारलो गेलो तरी सुद्धा शहीदाचा सन्मान मला मिळेल, हा शहीदाचा सन्मान मिळेल. त्याच्यामुळे हे नाही. आणि म्हणून मी तुमच्या सर्वांचं शेवटी नम्र आवाहन करतोय की या चळवळीमध्ये एकट्याचं काम नाही, ह्याला सामाजिक स्वरूप देऊया. आणि आपल्या परीना तुम्हाला या धम्म चळवळीमध्ये ऐतिहासिक धम्मदान, तन मनातून दान देऊन ह्या चळवळीला योगदान बुद्धीचा द्या, शक्य झालं वेळेचं द्या. आपल्याला जमत नाही नांदेड, पुण्याला, मुंबईला, महाराष्ट्रात फिरून धम्म चळवळीचं काम करायला. जो करतोय त्याच्या पाठीमागं उभं राहावा, म्हणजे महापुरुषांची जयंती साजरी झाल्यासारखं सार्थकता लाभेल. आणि आंबेडकरवादी, फुले आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढल्याशिवाय खऱ्या अर्थानं लोकशाही यशस्वी होणार नाही. फुल्यांचा विचार या ठिकाणी अपेक्षित होणार नाही. अपेक्षित अशी फुल्यांना अपेक्षित क्रांती होणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरावरती, बाबासाहेब आंबेडकरांच्या भीम अनुयायावरती, बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजावरती फार मोठा ऐतिहासिक जबाबदारी आणि कर्तव्य आहे. हो, फुले सुद्धा तुम्हालाच मांडायचा आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा तुम्हीच पुढे आणला, आपणच पुढे आणला. फुल्यांना सुद्धा आपणच जपलं, आपणच इतिहास फुल्यांचा, महात्मा फुल्यांचा जीवन ठेवला. कारण फुल्यांना आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 तळ्याच्या अगोदर महात्मा ज्योतिबा फुल्यांनी स्वतःच्या घरातील पाण्याचं हौदातील पाणी पाजण्याचं, आमची तहान भागवण्याचं काम. बुद्धांच्या नंतर महात्मा ज्योतिबा फुल्यानंच आम्हाला माणुसकीच्या जिव्हाळ्यानं अंतःकरणात कवठाळलं गेलं. बाबासाहेबांच्या अगोदर महात्मा फुल्यांनीच आमच्यावरती समतेचं आणि ममतेचं आभाळ टाकलं. याची जाणीव ठेवून आपण कार्य करूया. आणि कार्यकर्त्यानं स्वतःमधला कार्यकर्ता कधी मारू नका. स्वतःशी बेमान, जगाशी राहू द्या, स्वतःशी बेमान कधी होऊ नका. स्वतःशी इमान राखणं म्हणजे चांगला माणूस बनणं. आणि चांगला माणूस बनणं हे धम्माचं खरं प्रयोजन आहे. लक्षात, चांगला माणूस. आणि इथंच मी या ठिकाणी शेवटी जाता जाता सर्वांना या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो. फुल्यांना, ज्योतिबा फुल्यांना मी बुद्धा, तुमचा धम्म तर मी स्वीकारला आहे. शिवराया, तुमचं सामर्थ्य मी घेणार आहे. शाहूराजा, तुमचं मोठेपण मी घेणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले, तुमच्या मताची कदर मी करणार आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुमचा विचार मी स्वीकारला आहे. अण्णाभाऊ, तुमचं गीत मी गाणार आहे. आडवं येणाऱ्याला काट्या कुऱ्हाडीनं मारता बुद्धाच्याच विचारानं तारणार आहे, बुद्धाच्याच विचारानं तारणार आहे. नम बुद्धाय, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय लहूजी, जय महाराष्ट्र, जय भारत.